वाजे समथिंग सारे जग आणि मी बघायला गेलं तर मी आहे मोठी बहीण, पण तसं बघायला तर ती मोठी बहीण. कसं तर ताई तू हे कर, ताई नाही ग गुड्डी मी हे नाही करणार, पण ती म्हणणार ताई तू हेच कर, मग मला तसंच करावं लागतं. आई अण्णांवर तर इतकं जीव ना की बाबा, अण्णांना तर तिच्याशिवाय जमणारच नाही. गुड्डा हे, गुड्डा ते, गुड्डा हे, बापरे. आणि आई पण गुड्डी हे आण, गुड्डी ते आण. म्हणजे तिचं जर लग्न झालं तर अक्षरशः अण्णांना तर इतकी आठवण येणार आहे ना की प्रत्येक कामासाठी तीच हवी. आता ते आठवलं ना की खूप हसू येतं की खरंच कशी ती भांडणं असायची ना. नेहमी लहानपणी काय व्हायचं, आमच्या दोघींची भांडण व्हायची, नेहमीच तीच चिंकायची. काय ती जेव्हा मारायला सुरुवात करायची मी खूप हसायची. आणि ते आता ती सांगते ताई तू कशी ग, आपल्या दोघांची भांडण व्हायची तेव्हा मी तुला मारायचं का हसायची. म्हटलं मला नाही माहित. स्टँडर्डला ती BNN कॉलेजला लेक्चरमध्ये होती, बेंचवर बसलेली ती. आणि मी तिला समोर जाऊन, म्हणजे मला वाटलं की माझ्या ताईची मुलगी तशीच दिसते म्हणून मी ती समजून तिच्या जवळ गेली आणि आमची फ्रेंडशिप तेव्हापासून स्टार्ट झाली. अशी आणि सप्टेंबर 2009ला झाली. स्वप्नाली आणि पल्लवी रूममध्ये बसल्या, त्यांना बघूनच मी घाबरली या मुली कशा असतील काय. पण नंतर हळूहळू झाली. 6 वर्ष 3 वर्ष कॉलेजच्या गमती सगळ्या मस्तीमध्ये त्यामध्ये आमच्या दोघींची मस्ती. मला ती सांगायची कसं भांडायचं दुसऱ्यांबरोबर. नंतर डोंगरावरची मस्ती, त्याच्यामध्ये एकदम बॉन्ड आमचा एकदम कनेक्ट झाला. कॉलेजची गमती, कॉलेजमधला गॅदरिंगचा डे, म्हणजे गॅदरिंगमधले डेज, साडी डे, ट्रॅडिशनल डे, कोंबडी पाळली, डान्सची प्रॅक्टिस करायची. त्याच्यामध्ये पण खूप मजा केली आम्ही. विद्यूच्या भूताच्या गोष्टी. आणि कॉलेजमधला फिश पॉन्ड डे तर स्पेशल असायचा आमच्यासाठी. तेव्हा आम्ही डे अटेंड नाही करायचो, पण बाकीच्यांवर फिश पॉन्ड टाकायचो. वाटेवरी मी रोजच्या नसतो बा, दिसशील का कधी तरी, दिसलीस की झंकारते उठते मनी, किणकिण ही गोड गोडशी, रोखून मला तू बघशी, गोड तू जराशी हसशी, येशी अंतशीच तू जाशी. शब्द नासूचे मग काही, बोलणे जमतच नाही, गोंधळून वेडे. काय म्हणायचा, तिच्या हॉस्टेलला मी माझ्या हॉस्टेलला काय संबंधच नाही आलं. बस. विश यू अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ तुझा. विश यू अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. लव्ह यू ऑल. हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग.